मी स्पष्टपणे सांगू इच्छितो। अशा प्रकारचा माझा विचार। या पत्रकार परिषदेकडे आपले लक्ष असेल। पुढची बातमी जाणून घेऊयात। अयोध्येतील राम मंदिर न्यासाच्या निधीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपुरात रामरक्षा पठण करत आंदोलन करणार आहेत। आंदोलनासाठी रामनगर, राम मंदिर, राजा बादशाह मंदिर आणि गणेश टेकडी मंदिर या 3 पर्यायांवरती चर्चा सुरू आहे। त्यातील रामनगर राम मंदिराचे मुख्यमंत्री फडणवीस आजीवन सदस्य आहेत आणि याच रामनगर राम मंदिरामध्ये आरती करून आंदोलन करण्याचा विचार सुरू आहे। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे आज संध्याकाळी नागपूरला जाणार आहेत। आज रात्री उशिरा आणि उद्या सकाळी दोन्ही नेते पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत 18 जुलैला होणाऱ्या आंदोलनाचं नियोजन करतील। नागपूरमध्ये मी आज जाणार आहे। 4 दिवस माझा मुक्काम आहे। आमचे इतर सुद्धा नेते तिकडे येतात। अंबादास दानवे पोहोचतील, आमचे सचिव सूरज चव्हाण सुद्धा येत आहेत। एक 5-25 लोक आम्ही आज जाणारच आहोत। आम्ही अनेक ज्या ठिकाणी आम्ही हे कार्यक्रम करू शकू अशी 5-6 मंदिरं आहेत, त्याची आज पाहणी करू आणि मग ठरवू। महाराष्ट्राची उपराजधानी आहे, मराठी माणसाची उपराजधानी आहे ना, मग त्याच्यामध्ये मंदिरं आहेत। मंदिरामध्ये शहर नाही आहे ना, शहरामध्ये मंदिर आहे। 22 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांकडून नागपुरात रामनगर इथल्या राम मंदिराच्या प्रांगणामध्ये लक्ष्मी नृसिंह महायज्ञ केला जाणार आहे। विशेष म्हणजे याच राम मंदिरामध्ये 18 जुलैला रामरक्षा पठण करण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं नियोजन आहे। त्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते नागपुरात येणार आहेत। जर ठाकरे गटाचे रामरक्षा पठण रामनगर इथल्या राम मंदिरामध्ये झालं तर पुढच्या अवघ्या 4 दिवसानंतर त्याच मंदिराच्या प्रांगणामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून महायज्ञ केला जाणार आहे। त्यामुळे वेगवेगळ्या उद्दिष्टानं का होईना योगायोगानं शिवसेना, ठाकरे गट आणि भाजप या दोघांचं धार्मिक आयोजन राम मंदिरातील राम मंदिरामध्ये होण्याची शक्यता आहे। असं आहे, जर आमच्या आंदोलनाला ते काय प्रत्युत्तर देतात, आम्ही कोणाला उत्तर द्यायला नाही आहोत। आम्ही रामाची भक्ती दाखवत आहोत की राम मंदिराची दानपेटी किंवा राम मंदिराच्या देणग्या जवळजवळ 12,000 कोटीचा जो अपहार आहे, 550 कोटीच्या देणग्या तर दानपेटीच लुटलेली आहे, त्याच्यावरती आम्ही बोलतो आहोत। आणि त्याला प्रत्युत्तर काय देणार? होय आम्ही लुटल्या दानपेट्या म्हणून आम्ही महायज्ञ करतोय, आम्हाला जास्तीत जास्त लूट करता यावी म्हणून। काय मूर्ख लोक आहेत हिंदुत्वाच्या नावानं, भंपक लोक आहेत ते। खरं म्हणजे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी या लोकांचं बौद्धिक घेतलं पाहिजे। आणि या बातमीसह